तर दृश्य आहे, पण द्रष्टा तिथे जाऊन मिळाला नाही. म्हणजे उलट अर्थ असा झाला, दृश्यातून दृश्याचं दर्शन नाही, तर दृश्यातून द्रष्ट्याचंच दर्शन आहे. दोन शब्द वापरले, पण एक रूपतेमध्ये एक द्रष्टाच. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एक स्पेशल शब्द वापरला, दृंग मात्र द्रष्टा, किंवा दुसरा शब्द सत्ता मात्र ज्ञान. म्हणजे केवळ नामरूपात्मक परिस्वरूप जे सत्तात्मक, येथे नाही आणिक त्याहुनी दुजे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. येथे आपुला भोग जो भोगिता, तोची पती तेची पतिव्रता, याची अंगे जगत्रता विलास लियासे. आता मोठं गमतीने सांगितलंय. इथे कसं लिहिलंय, पै दाम्पत्यपणे जागे तो झोपलेला असतो, तेव्हा ही सगळं बघते. जरा खाली येऊ थोडंसं. बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा काही व्यवहार आपण बघतो, आणि जे आपण बघत नाही, म्हणजे ज्या व्यवहारात आपण झोपलेले आहोत, तो व्यवहार बायको बघते. झोपलेले म्हणजे शब्दाचा अर्थ काय काय अर्थ झाला? जो व्यवहार आपण बघत नाही, म्हणजे ज्या व्यवहारामध्ये आपण झोपलेले आहोत, तो व्यवहार कोण बघते? बायको बघते. दुधाचा हिशोब आल्यानंतर कोण? दूधवाला का? बर बर. बाई घरात नाहीत, बाई घरात नाही. आलं का लक्षात? नाही, बाई आल्यावर त्या बघते. आता हा मालक असून सुद्धा व्यवहार कोण बघते? म्हणजे ती बघते. मग ती म्हणाली, थांबा थांबा, त्याला आहे मी देते. मग तिने मोजले, हिशोब बघितला, काढून दिला. आलं का लक्षात? दूध पिला कोण? तो. बर, उलट पैसे आणून दिले कोणी? त्याने. बरोबर आहे. तापवलं कोणी? हिने. त्याला पाजलं कोणी? हिने. व्यवहार बघते कोण? तसं काही प्रकृती, काही पुरुष, नामे संसार. पुरुष म्हणजे संसार नव्हे, प्रकृती म्हणजे संसार नव्हे. पुरुष आणि प्रकृती यांचं ऐक्य नामे संसार. म्हणून काही गोष्टी तिने बघाव्यात, काही गोष्टी आपण बघाव्यात. असं ज्या संसारामध्ये चालतं, तो संसार यशस्वी होतो. आलं का लक्षात? हां. तिखट संपलंय का कोणी नवऱ्याने बघायचं? माझं बोलणं कळलं का? हां, तिखट संपलंय कोणी नवऱ्याने बघायचं का? नाही, ते तिने बघायचं. तिखट संपलंय का, आणायचं का, नाही आणायचं का, काय आणायचं, मग घरात आणून करायचं का बाजारात मिळतात जे ब्रँड ते घेऊन यायचे, तिने ठरवायचं. म्हणजे सर्व कोटचं तिच्या हातात आहे. म्हणजे तो जिथे झोपतो तिथे ती जागी असते. पण उलट ती आणि तो जर निराळे नाहीत, तर ती तरी जागी कुठली, तो तरी निजलेला कोटचा. हे सगळं असं गोंधळ आहे बरं का. आणि म्हणून नीट लक्षात घ्या, तिने केल्यानंतर तोच करतोय या प्रतीती त्याची असल्या कारणाने तिच्या करण्यावर तो शंका घेत नाही. आता असे शंकेखोर नवरे नसतात असं नाही, पण घेऊ नये असा दंड काय? आयुष्यभर बरोबर काढल्यानंतर उगीच शंका घ्यायचे काही कारण आहे का? तिच्या हातात पगार काढून दिला, ठीक आहे, खर्च झाला. ती सटकन म्हणाली, युवा या महिन्याला 500 रुपये खर्च भेटले, ठीक आहे, झाले असते. कशा करता झाले, काय झाले, दर महिन्याला होत नाही, त्या महिन्याला का झाले? नाही म्हणजे कोर्ट आहे काय, काय जबानी बिबानी आहे काय? काय पत्नी चांगली होती, ती सटकन म्हणाली, अहो एवढा 500,000 खर्च जास्त झाला, तुम्ही विचारलं नाही? अगं काय विचारायचं तुला? तुझी चौकशी करणं म्हणजे माझी मी चौकशी करणं. माझी खात्री आहे लागला असेल काहीतरी इकडे तिकडे, मुलांनी घेतले असतील किंवा काही आणखीन कोणाला काय असेल, काय लग्न कार्य असतात, चाललं आहे, तू सगळं बघतेस, ठीक आहे, लागला असेल. माझं बोलणं कळलं का? इतका ऐका असेल तर शेवटचा प्राण सुखाने जातो.
काल 50 रुपये 50 पैशाची बेरीज होती. पुढच्या 50 पैशाचं काय केलंस? ती शिल्लक दाखव काढून टेबलावर. नाही, व्यवहार जरूर असावा. व्यवहार बघूनही या मताचं मी बिलकुल नाही आहे. पण एकदा आपणच ते आहे म्हटल्यानंतर पुन्हा व्यवहार बघायची गरज नाही. व्यवहार बघण्याचे पूर्ण विश्वास, पुन्हा बघण्याची काही गरज नाही. तसं इथे प्रकृती म्हणजेच पुरुष आणि पुरुष म्हणजेच प्रकृती. इथे दोघाच्या चित्तामध्ये कुठे विक्षेप नाही, कुठे भेद नाही. आता हे स्वरूपाची जरी म्हणून जग अवघे ते मोटकीची दोघे. बघा इथे जगाबद्दल काय चाललंय. जग नाशिवंत, मिथ्या, माया. लक्षात घ्या. फार हाच अमृतानुभव आहे. वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत जो मांडला. काय म्हणतात? आता हे म्हणून जग अवघे ते मोटकीची दोघे आणि ये तो सर्वांगे स्वरूपीच संचली. जग म्हणजे जग, दुसरं काही नाही. हे दोघच आहेत आणि दोघं नसून एकच आहेत. जग म्हणणं हे वाचारंभन आहे. जग म्हणणं हा विलास आहे. बरं का, काही काही वेळेला संसारामध्ये असं घडतं की पुरुषांच्या जवळचे पैसे संपतात. बरं का, नेहमीच घडत असतं. विशेष काय याच्यातला काही भाग नाही. मग तो म्हणतो जरा तुझ्या जवळची दे गं उसने. मग आता ती कुठे गेली कमवायला? मग ती मोठी गमतीने म्हणते देते बरं का, पण 1 तारखेला पुन्हा माझे 500 मला परत दिले पाहिजे. बरं घ्या. काय झालं हे? तुम्हाला याच्यातलं काही माहिती नाही. अज्ञात विषय. काय आम्हाला पुरुषांना कळत नाही का तुमच्याकडे कुठून आले ते? रोजचा खर्च खोटाच. रोज 500 दिले ते त्यातले 100 बाजूला काढायला सांगायचे आणि अगोदरच बोंब करायची. दिलेले कालच संपले. आता काय पुरुष काय इतके बिंडोक आहेत काय? त्यांनाही कळतं. मग आपण जर म्हटलं तुझ्याकडे कुठून पैसे आले? हा, कुठून पैसे आले म्हणजे काय चोरले बिरले की काय? माझे मी वाचवले. माझे मी वाचवले, लुगड्याच्या घडीमध्ये ठेवले. ती मोठी बँक आहे त्यांची लुगड्याच्या घडीमध्ये. आला का लक्षात? म्हणजे पैसे जरी त्याचे असले तरी ठेवले तिने, त्याला काढून दिले आणि पुन्हा सांगितलं. मग पुन्हा तो म्हणाला अगं कुठून जाऊ दे, अगं जाऊ दे ग, मी आपला विरोध केला तुला. असं काही नाही, असं काही नाही. मग तीही जरा शांत झाली. अहो मला तरी कोणाला नेऊन द्यायचे? कळलं का? काय घरातला संसार मोठा संवाद. मला तरी कोणाला द्यायचे? तुमच्याच मुलाचा वाढदिवस, तुमच्याच मुलीचं माहेरपण. माहित्या वेळेला तुमच्याकडे असतात नसतात. मग मी माझ्या जवळचं कळतं. मागच्या वेळेला लक्षात आहे का तुमच्या माहेरला मुलगी जाताना दिली होती तर साडीला पैसे कुणी दिले? प्रकृती पुरुषाचा विलास आहे हा. अगं हो, माझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे, मी तुला ते देणार आहे. माझं म्हणणं कळलं? हा, तिथे कसं चाललंय? कुणी दिलं कुणी घेतलं हे नाही. संसारामध्ये एकरूपतेने आनंद भोगणं हे भांडण सुद्धा भांडण नसून रोषे प्रेम दुनिवटे पर्यंतयाचे. काय ज्ञानोबाराय म्हणाले की जसं ती गाईला वासराने ढुसणी दिलं की पाना येतो, तसं संसारामध्ये सुद्धा जरा इकडे तिकडे 2 शब्द जरा असे घासून टाकले की असं उसळून येतं. काय राग जितका उसळून येतो तितकं प्रेम सुद्धा. हे मोठी मजा आहे. तसं इथला खेळ आहे. आता हे स्वरूप जरी संचले तरी जग हे कोठून आले? हेची जगाईसे म्हणतरे कोणे दोषे? अहो सर्वच परमा जग कुठून आलं असं म्हणाल. अहो नाही आलं, जग कुठून आलं नाही, जगरूपाने तोच आहे.
आलं कुठून? माझं म्हणणं कळलं का? भाषा फार मोजकी नीटनेटकी वापरली तर याचे अर्थ लागतील. हा, आलं, निर्माण केलं, नाही नाही चुकलं. निर्माण केलं म्हटलं की चुकलं. आपण म्हणतो सगळं प्रभूने निर्माण केलं, ठीक आहे, तेवढ्यापुरतं. निर्माण केलं नाही, तोच नटलाय. तोच नटलाय म्हटलं की अमृतानुभव झाला. आणि निर्माण केलंय म्हटलं की करता आला, क्रियापद आलं, सगळं बाकीच्या पुढच्या भानगडी. हा, दृश्य आलं, द्रष्टा आला, दर्शन आलं, बाकीच्या भानगडी आल्या. आणि तोच नटलाय म्हटलं की प्रश्न मिटला. चला अजून एक दृष्टांत देऊ. दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर कुठे बसावं कुठे बसू नये याचा विचार करता का नाही? हो, मला तर ते प्रसंग रोजचाच असतो. अनेकांच्या घरी जाणं होतं, प्रवास असतो. मग आता कुठे बसावं, काय बसावं, काय नाही, आवडेल कोणाला न आवडेल. माझ्या घरात आल्यानंतर कुठे बसावा प्रश्न नाही, कुठेही बशील. काय प्रश्न आहे का? हां, मग तिथे बसताना जेवायला तर ताटं मांडलेली असतात ना, मग मुद्दाम विचारावं लागतं. म्हणून ते इंग्रजी लोकांमध्ये चांगली पद्धत आहे, किंवा पार्टीमध्ये ज्याचं त्याचं बोर्ड लागलेलं असतं, यांनी इथे बसायचं. काही काही हुशार असतात बरं का, ज्याला मुख्यमंत्री शेजारी बसायचं असेल तो बोर्ड अगोदर इकडे तिकडे ठेवून देतो. असेही मग तो म्हणतो इथलं बोर्ड तिथे कसं गेलं? अहो मलाही माहिती नाही. मला माहिती नाही, जिथे बोर्ड होतो तिथे मी बसलो. कळलं तुम्हाला? असे त्रिकोणी असे ठोकळे ठेवलेले असतात बघा. माझं म्हणणं कळलं का? तसं आपलं असेल तर कुठे बसावं हा प्रश्न नाही. बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित नीटनेटकं जेवावं, टाकू नये. इथे घरात काळजी नसते, आपण जरी टाकलं तर बायको घेते. आलं का लक्षात? हो, ती काय असं म्हणत नाही का टाकलं, कळत नव्हतं का तुम्हाला, एवढं घ्यायचंच नाही, असं काय नाही. असं काय नाही, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या, मी आहेच ना. बरोबर आहे ना? आणि असंच असावं ना. काय काय असावं? शे, मला कोणाचं उष्ट आवडत नाही. बरं, धन्यवाद. कुणाचं न आवडू दे, पण ज्याचं आवडायचं त्याचं तरी आवडू दे ना बाई माझे. नाही, कुणाचं न आवडू, न आवडणं या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या, अध्यात्म सांगतोय. न आवडणं या शब्दाचा अर्थ प्रकृती आणि पुरुष भिन्न आहेत. न आवडणं या शब्दाचा अर्थ काय? एकीकडे प्रकृती आहे, एकीकडे पुरुष आहे, एकीकडे शिव आहे आणि एकीकडे शक्ती आहे. दोन्ही जर एक रूप आहे तर आवडणं न आवडणं कुठे प्रश्न आला? सिद्धांत नीट लक्षात घ्या. इकडचे इकडे सांगत नाही, जरी विनोद असला तर नीट खोच ऐका त्यातली. परिच्छिन्न असेल तर भेद आहे, अपरिच्छिन्न असेल तर भेद नाही. नाही का? इथे सर्वच जर तो नटलेला आहे तर भेद आला कुठून? म्हणून महाराज म्हणाले, तरी स्वरूपी स्वरूप भोग सर्वदा असे अभंग, येथेची जगाचा माग इथेच उमटता असे. इथेच जगाचा माग उमटतो. की जग कुठं आहे? नवे नवे जग नाहीच. एकची एकासी जाणता, भेदाचा तर्क झाला आता. भेद नवे तत्वता, परी नाम भेदू. नामापुरताच विलास आहे. कशा करता विलास आहे? भेद कशा करताय? दोन नाव आहेत, शिव शक्ती. कशा करता मांडलंय? नुसता विलासा करता. याच्याशिवाय तुझं ताट माझं ताट, बस एवढंच. याच्यापेक्षा काही त्याच्यामध्ये भेद करण्याचं काही कारण नाही. म्हणून महाराज म्हणाले, अहो एकी अनेकता ते इतुलीची जाणावी आता, प्रकृती आणि पुरुषता तेहीची. अहो एकी अनेकता, गोड लिहितात महाराज. एकी अनेकता ती इतुलीची जाणावी तत्वता. एकामध्ये अनेकत्व, तितुलीची जाणावी तत्वता. दिसतंय भेद पण भेद नाही, एक रूपच आहे, एक रूपच आहे. जरा खाली येऊन दृष्टांत देतो. एका बटाट्याचा बटाटे वडा केला, त्याची भजी केली, त्याची भाजी केली, सुकी भाजी केली, पातळ भाजी केली, पॅटीस केले, बरं का. बटाट्याचा काचऱ्या केल्या, काप केले, बटाट्याची सळी केली, इथून तिथून बटाटा. सळी म्हटली तरी बटाटाच, काप म्हटलं तरी बटाटाच.
दोन्हीही स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द वापरले. काय म्हटलं मी? वडा म्हटला तरी बटाटाच, आणि भाजी म्हटली तरी बटाटाच. तसं शिव म्हटलं तरी शिवच, आणि शक्ती म्हटलं तरी शिवच. हे सगळं जरा, पण नावात फरक झाला. काय केलं? नुसती अशी सुट्टी सुट्टी वाढली बटाट्याच्या पोळी की भाजी, एकत्र करून वर असं लावलं लेपण, टाकलं की वडा. काय गंमत आहे हो. वरून काहीतरी लावलं आणि आत दुसरं घातलं की पॅटीस, उभं कापलं की सळी, गोल कापल्या की काचऱ्या. काय गंमत आहे. सळी काय, काचऱ्या काय. मी म्हटलं ह्या लॅबोरेटरीमध्ये पाठवा, संशोधन करा. नाही म्हणले, ह्याच्यातली मूळ तत्व तीच आहेत. अरे मग म्हटलं सळी का म्हणतो? ती म्हणली उभी कापली म्हणून. काचऱ्या का म्हणतो? तर म्हणले गोल कापले म्हणून. तसे तुम्ही गोल असा, उभे असा, आडवे असा, किंबहुना असा नसा, जे काही असा तुम्ही, ते शिवशक्ती असा. बरं का? काय जे काही आहात ते कोण आहात? तर शिवशक्ती आहेत. म्हणून महाराज, अहो हा जगत वासू तो ज्ञानाचाच विलासू, जै ज्ञानी निज ध्यासू पुरुष केला. विलास शब्द अध्यात्माच्या जगामध्ये माणसांना अवघड जातो. विलास विलास, अहो हे सगळं सोडून द्यावं लागतं. हे मिथ्यावाद. कळलं का तुम्हाला? हे कशातून आलं? सोडून द्यावं लागतं, सोडून द्यावं लागतं. काय काय सोडतो सांग? मला कोणावर काही बोलायचं नाही आहे, पण जाऊ द्या, बोलत नाही. काही बोलायचंच नाही असं ठरवलं मी, आणि बोलतही नाही. आलं का लक्षात? पण मोठं अवघड असतं हो. सर्वसंग परित्याग करून सुद्धा भोग सुटत नाही. एक बायको केली नसेल, पण ताटामध्ये पक्वानच लागतं. कळलं तुम्हाला? एक परवाच सांगितलं होतं सुरुवातीला, दुग्धा म्हणे नारायणन तक्र शिष्या समान. बासुंदी आली की नाही, मागायचं नाही तोंडाने, तोंडाने वाडा म्हणायचं नाही. बासून नारायण 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 टाक. इतरे जना. अरे एक बायको केली नसेल, पण जीभ सुटली का? मला आठवतं, मी वृंदावनला गेलो. मोठी अजून ते माझा तो यमुनेकडे उतरायचा रस्ता, ती गल्ली, तिथे ती रबडी बिबडी एकदम सुंदर मिळते. मिठाई बोलायचं काम नाही. असं मी तिथे घेत उभा होतो. आला एक संन्यासी चांगला, भगवे कपडे पुढे घाला. कैसे हो, कहां से आए? महाराष्ट्र से. कुछ दान धर्म करो. पैसा नहीं देना तो नहीं दे दो, कुछ खिलाओ, मिठाई खिलाओ. आता आम्हाला एक तुकडा दिला तर पाव खायची सवय. मी आमचे बर्फीचं बॉक्स होतं, त्यातलं घेतलं आणि एक तुकडा. क्या महाराष्ट्र से आए और एक टुकड़ा? अहो कुछ 1 किलो खिलाओ, 2 किलो. अतिशोक्ति नहीं. मैं मतलब 1 किलो खिलाओ, 2 किलो खिलाएंगे, आप खाएंगे, आप खिलाओ तो. मैं मतलब बरा आहे संन्यासी हा. आय अरे आप क्या समजते हो. मी माझ्या फडावर बघितले बरं का. एक आमच्याकडे फडावर होती व्यक्ती. आम्ही जुन्नरला गेलो होतो, आणि जिलेबी आणि भजी त्यांनी आणून ठेवली आमच्या समोराची ताटात. आणि सहज आम्ही म्हटलं, त्यांचं नाव आबा होतं. काय आबा, कसं काय? बघा, काय तुम्हाला सांगू, 56 जिलेबीची खडी काढली त्यांनी. 56 जिलेबीची कडी आणि त्याच्याबरोबर भज.
एवढं उतरून माडीवरून आम्ही खाली आलो. मला म्हणाले, महाराज एक कप चहा प्यायलाच पाहिजे. तर हे अवघड आहे बरं का सगळं गणित. काय माणसं ही खाणारी असतात, आपण आपल्या पद्धतीतून विचार करतो. आलं का लक्षात? असं ताट फिरलं की एवढा एवढा भात, एक चपाती. आमच्यासारखे तर काय एवढं एवढं. माणसं मला म्हणतात, महाराज काय तुम्ही जेवता, कशाला बसता ताटावर? म्हटलं तुमच्या पंक्तीला लाभ घ्यावा म्हणून, दुसरं काय, तुमच्या पंक्तीचा लाभ मिळावा म्हणून. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. विलास माणसं म्हणतात नको, पण भोगाशिवाय तर जगू शकत नाही. भोगाशिवाय कोणी जगू शकत नाही. खाणं तर उत्तम पाहिजेच, राहणं तर उत्तम पाहिजेच, बसायला आसन तर उत्तम पाहिजेच. कोण सुटतो ह्याच्यातून? अहो कदाचित एक विषय सोडला असेल म्हणून बाकीचे विषय सोडलेत का? मग नावं ठेवून करण्यापेक्षा त्याच्यातला आनंद का भोगू नये? कारण इथे शब्द विलास वापरला. हा काय आहे? प्रभूचा चित विलास आहे. आणि म्हणून सत्तारूप जो पुरुष त्यासी आपले ज्ञान सौरस, ज्ञान से जे जाणीतसो हे जे येथे. अहो हा जगत भासू तो ज्ञानाचाची विलासू. जगद रूपाने जे भासते तो कशाचा विलास आहे? ज्ञानाचा विलास आहे. ज्ञानाचा विलास.